नमस्कार मित्रांनो, मी नीलमाडे आदिश्री ग्राफिक्समध्ये परत एकदा तुमचं स्वागत करते। मागच्या भागात आपण फ्रेम्स आणि ग्रिड्स या टूल्सबद्दल माहिती घेतली होती, पण फ्रेम्स हा भाग इतका मोठा आहे ना की तो एका व्हिडिओमध्ये कव्हर होणं शक्य नव्हतं। त्यामुळे मी आज घेऊन आले त्याचा पार्ट 2 आणि तो आहे लेटर फ्रेम्स। तर बघा, फ्रेम्स या कॅटेगरीमध्ये इथे लेटर्सचे फ्रेम्स आपल्याला मिळत आहेत। वेगवेगळे लेटर्स असणार आहेत यामध्ये आणि या फ्रेम्सचा वापर कसा करावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर मित्रांनो याचा आपण खूप क्रिएटिव्ह पद्धतीने वापर करू शकतो। आता इथे मी एक शब्द घेणार आहे इंग्लिशचं, नेचर। तर त्यासाठी मला लागणारे वेगवेगळे अल्फाबेट्स मी इथे घेऊन घेणार आहे। आधी NATURE, त्याला व्यवस्थित आपण अरेंज करून घेऊ। वेळ वाचवण्यासाठी मी ते आधीच करून ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपण एक एक अल्फाबेट घेतलेला आणि तो एकत्र आपल्याला मूव्ह करता येण्यासाठी मी काय केलं आहे, ते आपल्या सोयीचं होण्यासाठी मी इथे आपल्या माऊसच्या क्लिकनी, बघा आपण पहिले आधी एक एक मूव्ह करत होतो, एकत्र बांधून ठेवण्यासाठी मी माऊसच्या क्लिकनी त्याला शेवटपर्यंत ड्रॅग केलं आणि सोडून दिल्यानंतर तिथे एक मला ग्रुपचा ऑप्शन मिळतोय। त्याला ग्रुपवर क्लिक केलं की ते सगळे लेटर्स एकत्र बांधला जातात आणि त्याला तुम्ही सिम्पली इकडे तिकडे मूव्ह करू शकता। हे खूप सोयीचं होतं आपल्यासाठी। त्याचा साईज लहान मोठा देखील करू शकता, त्यांना आपण एकत्र कुठेही हलवू शकतो। आता यामध्ये आपण पिक्चर्स इन्सर्ट करून घेऊ वेगवेगळे। माझी थीम नेचर आहे, तर आपण छान निसर्गाचे छान छान फोटोज त्यामध्ये इन्सर्ट करून घेऊया एकेका लेटरमध्ये। सिम्पली त्यावर फोटो न्यायचा आणि तो ऑटोमॅटिकली आतमध्ये इन्सर्ट होऊन जातो। तुम्ही बघू शकता। असेच आपण आता बाकीच्या लेटर्समध्ये सुद्धा निसर्गाचे छान वेगवेगळे आकर्षक फोटो त्यामध्ये इन्सर्ट करून घेऊया। साईज थोडा लहान करायचा, लेटरवरती फक्त त्या फोटोला ठेवायचं आणि तो सहजरित्या आतमध्ये सेट होऊन जातो। बघा, आता शेवटचा लेटर राहिलेला आहे। तुम्ही बघू शकता, सिंपल दिसणारे आपले लेटर फ्रेम्स आता फोटो टाकल्यावर किती सुंदर दिसत आहेत। परत आपण दोन आणखीन शब्द घेऊया, बर्ड्स आणि ॲनिमल। तर यांना देखील मी असं सोबत बांधून घेतलं आहे, ग्रुप करून घेतलेलं आहे आणि सेपरेट करायचं असेल तर अनग्रुप करायचं। आता आपण इथे बर्ड्स सर्च करून घेऊ आणि एक एक करून सगळ्या लेटर्समध्ये आपण फोटोज इन्सर्ट करून घेऊ एकेका पक्षाचे। मी बॅकग्राऊंड रिमूव्ह नाही करत आहे कुठल्याच फोटोचा, कारण की तो बॅकग्राऊंड सोबतच सुंदर दिसतो। तुम्ही हवं तर बॅकग्राऊंड देखील रिमूव्ह करू शकता। आणि हा शेवटचा लेटर, त्यासाठी शेवटचा पक्षी। आणि सगळ्या पक्ष्यांची सुंदर व्यवस्थितरित्या ते आपल्याला दिसेल यासाठी आपण मागे शिकलो होतो की जर तुम्हाला फोटोला व्यवस्थित सेट करायचं असेल तर आपण काय करायचं, त्यावर डबल क्लिक करायचं आणि त्याला व्यवस्थित सेंटरमध्ये प्लेस करून घ्यायचं। आता आपण ॲनिमलसाठी सर्च करतोय, तर वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र इथे अवेलेबल आहेत फोटोजमध्ये। आपण ग्राफिक्स नाही घेणार आहे, आपण फोटोजमधनं सगळे फोटोज घेतोय कारण ते रिअल फोटोज आहेत। आता एकेका लेटरसाठी मी एक एक प्राणी इथे घेऊन घेणार आहे। साईज तुम्हाला हवा तसं तुम्ही क्रॉप करू शकता। अनवॉन्टेड पार्टला आपण मागच्या व्हिडिओत शिकलेलो आहोत कसं त्याला आपण कट करून घेऊ। जो फोटो ज्या लेटरमध्ये व्यवस्थित प्लेस होतो तिथे तो प्लेस करून घ्यायचा। आता इथे मला वाटतंय की तो व्यवस्थित दिसत नाही आहे तो माकड, त्याला आपण डबल क्लिक करून बघा सेंटरमध्ये असं सेट करून घ्यायचं, जेणेकरून तो छान दिसेल।
परत त्याला ग्रुप करून घेते मी आणि या शेवटच्या 2 लेटरसाठी देखील आपण फोटोज घेऊन घेतलेत. ठीक आहे, तर बघा नेचर, बर्ड्स आणि ॲनिमल या सिंपल फ्रेम्ससाठी, लेटर फ्रेम्ससाठी आपण फोटोज घेऊन घेतल्यावर ते किती सुंदर दिसतंय. याला तुम्ही आणखीन भरपूर क्रिएटिव्हिटी यामध्ये करू शकता. आता आपण एक वेगळा शब्द घेऊया आणि मित्रांनो, नुसतं फोटोज नाही तर तुम्ही या एक लेटर्समध्ये व्हिडिओ देखील इन्सर्ट करू शकता. ते कसं करू शकू आपण बघतोय आता. तर त्यासाठी मी परत एकदा लेटर फ्रेम्समध्ये जाऊन माझ्या नेक्स्ट शब्दासाठी जे मला अल्फाबेट्स लागणार आहेत ते मी घेणार आहे. लेटर्समध्ये गेलो आहे आपण. इथे मला हवं आहे आता कॉफी. तर कॉफी या शब्दासाठीचे लागणारे वेगवेगळे लेटर्स आपण घेऊन घेऊ. त्यांना आपण छान अरेंज करून घेऊ. त्यांची प्लेसमेंट आपण नीट करून घेऊया. आणि यामध्ये जेव्हा आपण व्हिडिओ इन्सर्ट करू तर तो आणखीनच क्रिएटिव्ह दिसणार आहे. एलिमेंट्समध्ये जाऊन आपल्याला लिहायचे कॉफी बीन्स आणि व्हिडिओवर क्लिक करताच आपल्याला बरेचसे कॉफी बीन्सचे व्हिडिओज तिथे दिसणार आहेत. त्यापैकी जो पण आपल्याला आवडेल तो व्हिडिओ आपण इथे घेऊ शकतो आणि त्याला सिम्पली लेटरवर प्लेस करायचं. जसे पिक्स इन्सर्ट होतात तसा तो व्हिडिओ देखील त्या लेटरमध्ये इन्सर्ट होऊन जाणार. आणखीन आपण 2-3 व्हिडिओ घेऊन बघू. तुम्ही एकतर वेगवेगळे व्हिडिओ घेऊ शकता वेगवेगळ्या लेटरसाठी, किंवा आपण एकच व्हिडिओ देखील सगळ्या लेटर्समध्ये इन्सर्ट करू शकतो. ते तुमच्या क्रिएटिव्हिटीवर डिपेंड करतं. परत एकदा आपण तिसरा व्हिडिओ घेऊन बघूया. एफ लेटरसाठी साईज स्मॉल करून त्याला इन्सर्ट करून देऊ. तर तुम्ही बघू शकता, आपण त्या व्हिडिओला प्ले करून देखील बघू शकतो जवळून. बघा, लेटर फ्रेमच्या मध्ये व्हिडिओ आहे ना, किती क्रिएटिव्ह. आता जसं आपण या लेटर्समध्ये वेगवेगळे फोटोज टाकले, वेगवेगळे व्हिडिओज टाकले, त्यानंतर आपण त्यामध्ये कलर्स देखील टाकू शकतो, कलर्स देखील इन्सर्ट करू शकतो. सिम्पली आपण इथे कलरवर क्लिक करायचं आणि जो कलर तुम्हाला हवा आहे बॅकग्राऊंडच्या अपोजिट उठून दिसणारा कलर तुम्ही ते या लेटर फ्रेममध्ये भरू शकता, सिलेक्ट करू शकता. प्लेन कलर किंवा ग्रेडियंटसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. आणि ग्रेडियंटसाठी आपण एलिमेंट्समध्ये सर्च करू शकतो. कलरचं नाव लिहायचं आणि त्याच्यासमोर लिहायचं ग्रेडियंट. ग्रेडियंट म्हणजे 2-3 कलरला मिक्स करून जो एक पॅटर्न बनवलेला असतो त्याला म्हणतो आपण ग्रेडियंट कलर. ग्राफिक्स किंवा फोटोजमधनं तुम्ही वेगवेगळे पॅटर्न घेऊ शकता. हा सुद्धा मी इथे इन्सर्ट करून बघते, पण तो मला थोडा डार्क वाटतो, त्यामुळे आपण एक दुसरा ग्रेडियंट घेऊया. तो प्लेस करून बघू. आणि तयार झालं आहे आपलं लेटर फ्रेम. तर आज आपण बघितलं आहे की लेटर फ्रेम्समध्ये वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओज कसे इन्सर्ट करायचे. तर आजच्यासाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एकदा एखादं नवीन टूल आपण घेऊन येणार आहोत आणि बिगनर्ससाठी आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.